नमस्कार मित्रांनो, बघा सकाळी उठली तर हे बघा सगळं आभाळ झालंय. ऊन तर कसलं पडत होतं 4 दिवसात. मला वाटलं बाई आता पाऊस तर गेला काय की कुठं, कशाला गेला आणि काय झालं. अचानक आभाळ आलं सकाळी. ज्या 1 तास पाऊस जी पडला म्हणता रप 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 निसता का सगळी कामं खोळंबली होती. काय काय सुचना, काय करू काय नाही. अहो आंघोळीच्या टायमाला पाऊस आला. मग स्वयंपाक ती केला बघा. गुरांचं तर लय हाल. शेळीला काय नव्हतं म्हणलं जाऊन रानातनं काय तर आज शेवऱ्या फिवऱ्या आणावत्या. आणि ती कामं खोळंबली होती ती करावं म्हणजे गुरांचं ती तसंच पडलं होतं. पाणी पिणं ते काय नाही. अजून पण आभाळच आहे. पाऊस येतोय काय असं वाटतं या. मग म्हणलं झाला रानातनं जाऊन माळवं तर बघून यावं म्हणलं लावलेलं कसं आहे कसं नाही. आली तर बघती तर काय एवढं म्हणावं असं तर नाही, कुठं तर आहे ती म्हणलं काढावं. आणि शेवगा ही कारल्याचा येल आहे काय, ह्याला तर नुसती फुलंच दिसते ती, अजून काय आलं नाही वाटतं. येल पण भारी चाललाय बघा. आणि योगा शेपू मेथी बघा, योगा ही शेपू बघा आता ये लागली आहे उगवून. ही मेथी ही करडा लावलाय. करड्याला पण काय 4-4 पानं आले, ते अजून मोठा झाला म्हणजे न्यायला येतं या. ही वांग्याची रोपं काय माळवं तर महाग झालंय म्हणता. काय कसं खायचं तर सांगा बरं. डोक्याला हात लावायचं झालं या. लसूण तर 200 रुपये किलो. ही अर्धा किलो म्हणते मी बघा. अर्धा किलो 200 रुपयाला झालाय. माळवच मागलं या तर कसं खायचं सांगा. सिटीत राहिल्यानं वाटायला लागलं शेतकऱ्यानं. म्हणलं चला माळवच करू म्हणलं आपल्या आपण घरी. येतंच बघा आता थोड्या दिवसानं खायला. बघा ही कोथमीर बघा ही कोथमीर ह्यात जरा गावात आहे बघा ही कुठं तरी ती काढते. कोथमिरीला पण चांगली पानं यायला लागली ती या पावसानं पण चांगलं हिरवगार झालं या. बघा या असं तण काढलं म्हणजे चांगलं मोठी होते ती. आलंय बघा त्या ह्याच्यातलं तण काढून. कुठं तरी एक होतं म्हणून लगेच काढलं. आता चालली शिळीला काहीतरी आणावं म्हणलं म्हणून. बघा मकतनं सगळ्या चालली. बघा ही हाय ती कविता ताईची बघा मग काय काढून घ्यायचे. आली चांगली कणस वाळायला लागली, ती पक्व झाली ती त्यामुळं काढायची ती. आता शिळीला काय नाही म्हणलं आपल्या शेवऱ्या थोड्या आणावत्या. चालली त्या दिशेने दाखवतो तुम्हाला. आपल्या शेडांना थोडा चारा न्यावा म्हणलं. पाऊस सकाळ तर नव्हता, आता उघडला दादा पा. म्हणलं जरा शेडानं चारा टाकला म्हणजे शेड जरा खाऊन बसते ती. सकाळ जर शेड ओरडाल ती, पाऊस होता वर नाना येत नव्हतं. मग काय तर काय एकदाचा उघडला काढायला लागले ते बघा शेवऱ्या. बघा कसं हाताला येते ते शेवरी. काय करायचं, तुझी उंची कमी आहे माझी उंची जरा जास्त आहे. बघा ही उंचीचा फायदा करून घेतला कुठं तर म्हणायचा. म्हणलं कुठं तर मदत करू लागावं म्हणून आली का. बर बर काय करायचं, नान धाकटे जाऊ माझी, मी थुरले. मग थुरले म्हणून तर करताय की. बरं बारक्यासनी सांभाळून घेता या. मग तेवढं बरं जुळतंय आपल्याला. मग नाही तसं म्हणाय गेलं तर ताई लय भारी येते बरं का. कवा ही करणार नाही. थुरले म्हणून सगळं पुढं होऊन करते. कधी आपल्याला राग पण येत नसतो. राग येत नाही म्हणते ते बघा. आताच स्वयंपाक करून जेवण करून ती झालेली भांडी वगैरे सगळं घासून फिसून आता रानात आलोय बघा. कसं त्यांची तीच काढते ते त्यांना. हे बघा झाले ते शेवऱ्या काढून आम्ही आलोय बघा सगळे रानात. हे बघा हे जाऊबाई काढून देते ते. आणि हे बघा ह्याने आले तर न्यायला. अहो आम्हाला काय उचलतंय वय ती हे उचलते ते. ह्यांनी उचलाय आले तर एक कमेंट केली ती एका भाऊने, तुमच्या मालकाला दाखव म्हणून व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर बघा हे आमचं मालक आहे तर उचला जोरात उचला जोरात. तेवढ्या उचला ना त्या. होय गे रानातली काम कोणी करायची. झोपाय लागते का आम्हाला होय. कालवर घालून झोपा म्हण. जरा ये रा बी. बघा ये राव साहेब निम गावात ठेवून निम गावात घेऊन जाता. हे बघा ही गावात घेऊन चालले. गावात सुद्धा आवलाय पटापटा. आता आवडती नाही तर काय करते या. काम पडले ती घरी, काम पडले ती इथं उपास तापास हाय तर कळतं का नाही. चतुर्थी आहे बघा मित्रांनो. नुसता शाबू खाल्ला आपण काय
सगळं चपाती भाजी खाऊन आले ते आपलं. आम्ही तसं म्हणू नका बरं का, आम्ही बांधतो पण एका जीवन असतं बघा. आम्ही तिघे जावं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. कविता ताई मधल्या येत्या, ह्या थोरल्या येत्या, मी धाकटी. आमचं कसं असतं माहिती आहे का, भांडण करतो आम्ही, करत नाही असं नाही. कसं आहे बघा, घरोघरी मातीच्या चुली असते त्या. भांड्याला भांडं लागलं की भांडणं प्रत्येकाच्या घरी असते ती, तुम्हाला माहीत आहे. भांड्याला भांडं लागतं. आणि बघा आज कविताच्या मुलाचा वाढदिवस आहे बघा आज. त्याची पण तयारी करायची आहे, घरी जायचं आहे. लवकर बोलवले, येतानाच म्हणत होत्या बड्डे हाय त्याचा, तयारी करायची आहे बघा. केक ते आणाय गेले ती मोहगाला. मग म्हणलं थांबा की, म्हणलं जरा गावात तर घेऊन येतो करतो. आता ह्या पाऊस पडल्यामुळं गुरांचा हाल व्हायला लागले, तर म्हणलं गावात तर न्यावं थोडं. जर माझी पिढी झाली ठेव तिकडा. बरं तुझं कवाय तर न व्हायचं उरकती घ्यावं काळ की पटापटाच करती या बाई.